काल केबिनमध्ये अनयाने कबीरच्या कोटची कॉलर धरून तो पावसाळी रात्रीचा उल्लेख केलेला वाक्य उच्चारल्यानंतर आणि कबीरने अस्वस्थ होऊन तिची कंबर घट्ट पकडल्यानंतर केबिनमधील वातावरण भयंकर रोमॅन्टिक आणि तितकेच ऑकवर्ड झाले होते. कबीरचा तो कडक रुबाबदार एमडी अवतार अनयाच्या त्या एकाच खोडकर वाक्याने पार विरघळून गेला होता. अनयाने काव्याची ती नवीन कविता मोबाईलवर मोठ्याने वाचून दाखवल्यावर कबीरची झालेली धांदल, त्याचे अडखळणे आणि स्वतःची गुप्त ओळख लपवण्यासाठी त्याने केलेली विषयांतर करण्याची धडपड पाहून अनया गालातल्या गालात हसत त्याला तशाच बावरलेल्या अवस्थेमध्ये सोडून केबिन बाहेर पडली होती. कबीर राजाध्यक्ष स्वतःला खूप हुशार समजत होता, पण त्याला हे अजिबात माहिती नव्हते की अनयाने त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भाव आधीच वाचला होता आणि त्याला अंधारात ठेवून त्याच्याच या अवताराचा ती पुरेपूर आनंद घेत होती. मंगळवारची दुपार टळून संध्याकाळच्या 5 वाजेच्या सुमारास कबीरला एका तातडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीसाठी दुसऱ्या इमारतीतील मुख्य कॉन्फरन्स हॉलमध्ये जावे लागले. कबीर केबिनमधून बाहेर पडताना अनयाकडे पाहत घसा साफ करून म्हणाला, अनया, मी पुढचे 2 तास बैठकीमध्ये व्यस्त असेन. माझ्या टेबलावरील फाईल्स तशाच राहू द्या. अनयाने अतिशय नम्रतेने मान हलवली आणि ती आपल्या कॉम्प्युटरवर काम करत राहिली. कबीर निघून गेल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने विहान कबीरच्या केबिनमध्ये शिरला. विहानला नवीन प्रोजेक्टच्या डिझाईन फाईलचा पासवर्ड हवा होता, जो कबीरच्या मुख्य लॅपटॉपवर सेव्ह केलेला होता. कबीरने नेहमीप्रमाणे लॅपटॉप लॉक केला होता, पण त्याचा एक बॅकअप सिस्टीम फोल्डर ओपनच राहिला होता. विहानने लॅपटॉपच्या स्क्रीनवर बोटे फिरवले आणि डिझाईन फोल्डर शोधायला सुरुवात केली. काम करत असताना अचानक विहानचा हात एका वेगळ्याच एन्क्रिप्टेड फोल्डरवर पडला, ज्याचे नाव होते काव्य ड्राफ्ट्स. विहानच्या हुशार मेंदूमध्ये कुतूहलाची ठिणगी पडली. त्याने क्लिक केले आणि समोर व्हॉट्सअपचे एक सिक्रेट वेब व्हर्जन उघडले. स्क्रीनवर जे दिसत होते ते पाहून विहानच्या पायाखालची जमीनच सरकली. स्क्रीनवर ऑनलाईन काव्य या नावाने अनयाला पाठवलेल्या शेकडो कविता, पावसाळी रात्रीचे मेसेजेस, कबीरचे स्वतःचे मनोगत आणि अनयाने दिलेल्या प्रतिक्रिया स्पष्ट दिसत होत्या. काल रात्री कबीरने पाठवलेली ती हळवी कविताही तिथेच होती. विहानचे डोळे विस्फारले, तोंड उघडेच राहिले आणि त्याने स्वतःच्या हाताने तोंड दाबून धरले. अरे देवा, बाप रे बाप! विहान केबिनमध्येच हळूच ओरडला. हा आमचा कडक, कोणाशीही नीट न बोलणारा खडूस एमडी कबीर राजाध्यक्ष, हाच तो ऑनलाईन विश्वातील महान हळवा कवी काव्य आहे, आणि हा गेल्या कित्येक महिन्यांपासून अनयाला ओळख लपून अशा कडक कविता पाठवतोय. विहानला केबिनमध्येच हसू आवरत नव्हते. तो सोफ्यावर बसून पोट धरून हसू लागला. कबीर राजाध्यक्षाचा हा गुप्त अवतार विहानच्या हातामध्ये आयताच लागला होता. विहानने तातडीने लॅपटॉपची स्क्रीन पूर्ववत केली आणि तो बाहेर अनयाच्या डेस्कपाशी धावत आला. विहान अनयाच्या टेबलावर जाऊ झुकला आणि अतिशय गुप्त स्वरामध्ये म्हणाला, अनया, अनया, इकडे बघ. मला एक असा भयानक साक्षात्कार झालाय ना, जो ऐकून तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. अनयाने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि विहानच्या उत्साही चेहऱ्याकडे पाहिले. काय झालं विहान? एवढा काय मोठा शोध लावलायस? विहानने आजूबाजूला पाहिले. कोणीही पाहत नाही हे निश्चित करून तो फुसफुसला. तुला माहिती आहे तो तुझा ऑनलाईन कवी काव्य कोण आहे? अगं, तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला हा खडूस एमडी कबीर राजाध्यक्ष आहे. मी आता त्याच्या लॅपटॉपवर ते व्हॉट्सअप चॅट आणि कविता पाहिल्या. विहानला वाटले होते की हे ऐकून अनया शॉक होईल, तिचे डोळे विस्फारतील आणि ती चकित होईल. पण अनयाने अतिशय शांतपणे आपल्या कॉफीचा सिप घेतला. तिच्या ओठांवर एक अथांग, सुंदर आणि लाजरीक हास्य उमटले. तिने विहानकडे पाहून संतपणे मान हलवली. विहान चकित झाला. हे काय? तू दचकली पण नाहीस? तुला शॉक नाही बसला? अनया गालातल्या गालामध्ये हसत म्हणाली. विहान, मला हे खूप आधीपासून माहिती आहे. विहानचे डोळे पुन्हा एकदा विस्फारले. काय? तुला आधीपासून माहिती आहे आणि तरीही तू गप्प आहेस? आणि तो कबीर तुला स्वतः सांगत नाहीये? हो, अनया हळूच हसत म्हणाली. कबीर सरांना वाटतंय की त्यांची ओळख अजूनही माझ्यापासून लपलेली आहे. ते खऱ्या आयुष्यामध्ये माझ्यासमोर बोलायला घाबरतात, म्हणून ते काव्य बनवून माझ्याशी बोलतात. आणि मला त्यांचा हा बावरलेला हळवा अवतार भयंकर आवडतो, म्हणून मी त्यांना काही न सांगता अंधारात ठेवला आहे. विहानने दोन्ही हातांनी स्वतःचे डोके पकडले आणि तो हसायला लागला. वा, काय कमाल जोडी आहे. तो बिचारा स्वतःची ओळख लपवण्यासाठी दिवसभर केबिनमध्ये घाम पुसतोय आणि तू त्याची इथे मजा घेतेस. विहानच्या डोक्यामध्ये एका सेकंदामध्ये एक भन्नाट कल्पना आली. विहानने अनयाकडे पाहिले आणि म्हणाला, अनया, मग आपण या कबीर राजाध्यक्षाची अजून थोडी फिरकी घ्यायची का? त्याला स्वतःहून कबुली द्यायला भाग पाडूया, पण तोपर्यंत त्याला अजिबात कळू द्यायचे नाही की तुला आणि मला सर्व माहिती आहे. अनयाचे डोळे चमकले. प्लॅन काय आहे तुझा? विहानने टेबलावर हात मारत म्हटले. आपल्या कंपनीचा लोणावळ्याला
लोणावळ्याजवळील निसर्गरम्य टेकड्यांवर जो नवीन हिल रिसॉर्ट प्रोजेक्ट सुरू होतोय तिथे साईट व्हिजिटिंगसाठी कबीरला जायचे आहे. मी त्याला सांगतो की आपण तिघेही तिकडे जातोय, पण तिकडे गेल्यावर मी निसटून जाईन आणि तुम्हा दोघांना त्या फार्म हाऊसवर एकटं सोडेन. थंडीचे दिवस आहेत, आजूबाजूला धुके सुद्धा आहे. बघूया आपला कडक कवी तिथे स्वतःची ओळख कशी लपवतो. अनायाने गालातल्या गाल्यामध्ये हसत या प्लॅनला संमती दिली. संध्याकाळी 7 वाजता कबीर मीटिंग संपवून केबिनमध्ये परत आला. कबीर अजूनही कालच्या आणि सकाळच्या प्रसंगामुळे थोडा बावरलेला होता. विहान तातडीने केबिनमध्ये गेला. कबीर, उद्या सकाळी आपल्याला लोणावळ्यातील रिसॉर्ट साईडच्या पाहणीसाठी जावे लागेल. क्लायंटची तातडीची मीटिंग आहे, विहानने अत्यंत गंभीर चेहरा करून म्हटले. कबीरने चष्मा नीट केला. ठीक आहे, डिझायनिंग टीममधून कोणाला सोबत यायचे? अर्थातच आपली चीफ डिझायनर अनया. तिच्याशिवाय साईडचे स्केच कोण बनवणार? विहानने अगदी सहजपणे जाळे फेकले. कबीरने नकळत बाहेर अनयाकडे पाहिले. अनया साडीचा बदर सावरत काम करत होती. कबीरचा श्वास किंचित अडकला. ठीक आहे, उद्या सकाळी 7 वाजता माझी गाडी निघेल. अनयाला वेळेवर यायला सांग, कबीरने कडक आव आणत हुकूम दिला. विहानने केबिन बाहेर येऊन अनयाला डोळा मारला. कबीरला अंधारात ठेवून त्याच्याच फार्म हाऊसवर त्याचीच पन्नाट फिरकी घेण्याचा आणि त्यांच्या नात्याला एका नवीन रोमॅन्टिक वळणावर नेण्याचा हा मास्टर प्लॅन आता पूर्णपणे तयार झाला होता. बुधवारची ती प्रसन्न धुकेलेली सकाळ लोणावळ्याच्या नागमोडी रस्त्यांवर एक वेगळीच नवलाई घेऊन उजाडली होती. मुंबईचे ते गजबजलेले रस्ते, कामाचा रोजचा ताण आणि ऑफिसमधील ती कडक शिस्त मागे सोडून कबीरची काळी आलिशान गाडी महामार्गावरून अतिशय वेगाने धावत होती. गाडीच्या काचेवर बाहेर पसरलेल्या धुक्याचे बारीक थेंब जमा होत होते. गाडीमध्ये एक वेगळा शांत पण प्रचंड गुदगुद्या करणारा ताण पसरला होता. पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला विहान आरशातून मागच्या सीटवर बसलेला कबीर आणि अनयाकडे चोरट्या नजरेने पाहत होता. मागच्या प्रशस्त सीटवर कबीर, राजाध्यक्ष आणि अनया एकमेकांच्या अगदी शेजारी बसले होते. अनयाने आज फिक्कट पिवळ्या रंगाचा अतिशय मऊ सुती ड्रेस परिधान केला होता, ज्याच्या बॉर्डरवर बारीक नक्षीकाम होते. तिचे केस आज तिने मोकळे सोडून पाठीवर पसरवले होते. कबीरने नेहमीचा कडक सूट बाजूला ठेवून फिक्कट करड्या रंगाचा कॅज्युअल टी शर्ट वर एक जाड उबदार जॅकेट आणि जीन्स घातली होती. डोळ्यांवर नेहमीचा क्लासिक चष्मा होता, पण त्याचे डोळे लॅपटॉपच्या बंद स्क्रीनवर रोखलेले होते. कबीर स्वतःला खूप गांभीर्याने फाईल्स वाचत असल्याचा आव आणत होता, पण अनयाला स्पष्ट दिसत होते की कबीरचा लॅपटॉप चालूच नव्हता. कबीरची नजर लॅपटॉपच्या पडद्याऐवजी अनयाच्या हवेत उडणाऱ्या मऊ केसांवर, तिच्या नाजूक हातांवर आणि तिच्या प्रसन्न चेहऱ्यावरच खिळलेली होती. विहानने आरशातून हे टिपले आणि त्याच्या ओठांवर एक दुष्ट खोडकर हास्य उमटले. विहानने म्युझिक सिस्टीमचे बटन दाबून एक अतिशय मंद, धीर, गंभीर आणि रोमॅन्टिक गाणे लावले. कबीर दचकला. त्याने घाईघाईने मान वर केली. विहान, गाणी बंद कर, मला प्रोजेक्टचे स्केचेस तपासायचे आहेत. विहानने मागे वळून कबीरकडे पाहिले आणि डोळा मारत म्हटले. अरे कबीर, बाहेर बघ केवढं धुकं पसरले, थंड वारा सुटलाय, डोंगर सुद्धा हिरवेगार झालेत. अशा वातावरणामध्ये गाणी नाही ऐकायची तर काय तुझी मीटिंग अटेंड करायची? जरा निसर्गाचा आणि शेजारी बसलेल्या सौंदर्याचा आनंद घे ना. कबीरचा चेहरा एका सेकंदामध्ये लाजेने लाल झाला. तो घसा साफ करत कडक आवाजामध्ये म्हणाला, विहान, फालतू बडबड बंद कर तुझी. अनयाने तोंडावर हात ठेवून आपले गोड हसू दाबले. ती हळूच कबीरच्या आत अजून थोडी जवळ सरकली. तिच्या सुती कुर्तीचा स्पर्श कबीरच्या जॅकेटला झाला. अनयाने कबीरच्या जॅकेटच्या बाहीला आपल्या नाजूक बोटांनी हलके स्पर्श करत म्हटले, सर, विहान अगदी बरोबर बोलतोय. दरवेळी कामाचा ताण कशाला? एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये गाणी ऐकताना खूप छान वाटतंय. अनयाचा तो मऊ स्पर्श आणि तिचा तोच मोगऱ्यासारखा गंध कबीरच्या श्वासामध्ये भरला. कबीरचा श्वास घशातच अडकला. त्याने सनग्लासेस काढून बाजूला ठेवले आणि अडखळत म्हणाला, ठीक आहे अनया, तुला आवडत असेल तर गाणी चालू राहू दे. विहानने मागे वळून अनयाला विक्टरीचीच खूण केली. कबीरला अंधारात ठेवून त्याच्याच भावनांशी हा जो गोड खेळ चालला होता त्याचा अनया आणि विहान दोघेही पूर्ण आनंद घेत होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास गाडी लोणावळ्याच्या दाट टेकड्यांच्या कुशीमध्ये बसलेल्या राजाध्यक्ष घराण्याच्या खाजगी फार्म हाऊसवर पोहोचली. हे फार्म हाऊस निसर्गाच्या अगदी कुशीत, लाकडी बांधकामाचे, पांढऱ्या काचांचे आणि प्रचंड आलिशान होते. फार्म हाऊसच्या चारी बाजूंना उंचच उंच पाईनची झाडे, हिरवीगार लॉन आणि धुक्याची दाट चादर पसरलेली होती. गाडी थांबताच ड्रायव्हरने दरवाजा उघडला. अनया गाडीतून बाहेर पडली. बाहेर पडताच गार वाऱ्याची एक मोठी सनसनीत लहर तिच्या अंगावरून गेली. हवेतील त्या अचानक आलेल्या प्रचंड गारठ्याने अनयाला हुडहुडी भरली आणि ती अंगाची घडी घालून थरथरली. कबीरने गाडीतून उतरताच अनयाची ही अवस्था पाहिली. कसलाही त्याने विचार न करता, एका सेकंदाचाही विलंब न लावता कबीरने स्वतःच्या अंगातील ते जाड उबदार जॅकेट उतरवले. तो अनयाच्या मागे आला आणि त्याने ते जॅकेट अनयाच्या नाजूक खांद्यावर अतिशय काळजीपूर्वक पांघरले.
अनया, इथली हवा खूप घातक आहे. जॅकेट नीट सावरून घे. कबीरचा आवाज भयंकर उबदार आणि काळजीने भरलेला होता. अनयाने त्या जाड जॅकेटमध्ये स्वतःला सामावून घेतले. त्या जॅकेटला कबीरचा तोच ओळखीचा पुरुषी आणि सुवासिक स्पर्श होता. अनयाने मानवर करून कबीरच्या चष्म्यामागील डोळ्यांमध्ये पाहत लाजत फुसफुसले, थँक्यू सर. कबीरने घाईघाईने नजर बाजूला फिरवली आणि घसा साफ केला. तेवढ्यात विहान आपल्या मोबाईलवर खोटे खोटे ओरडत पुढे आला. काय? अरे बापरे, मुंबईच्या मुख्य ऑफिसमध्ये सर्व्हर क्रॅश झालाय. सर्व फाईल्स डिलीट होत आहेत. कबीरने चकित होऊन विचारले, काय झालं विहान? एवढं का घाबरला आहेस? विहानने अत्यंत दुःखी आणि गंभीर चेहरा केला. कबीर, भयंकर इमर्जन्सी आली आहे. मला आत्ताच्या आत्ता ड्रायव्हर सोबत मुंबईला परतावे लागेल. सर्व्हर डाऊन झाला तर आपले कोट्यवधींचे नुकसान होईल. कबीरची पूर्णपणे धांदल उडाली. अरे पण विहान, आपण इथे साईट व्हिजिटिंगसाठी आलो आहोत. तू असं अचानक कसं जाऊ शकतोस? अरे कबीर, तू आणि अनाया आहात ना इथे. तुम्ही दोघे साईटचे सर्व डिझाईन्स आणि स्केचेस पूर्ण करून घ्या. आज रात्री फार्म हाऊसवरच मुक्काम करा, कारण वातावरण खूप मस्त आहे. मी उद्या सकाळी नवीन गाडी पाठवतो. विहानने कबीरला काहीही बोलायची किंवा विचार करण्याची संधीच दिली नाही. विहान तातडीने गाडीत बसला. त्याने अनायाकडे पाहून गालातल्या गालामध्ये डोळा मारला आणि गाडी महामार्गाच्या दिशेने सुसाट निघून गेली. कबीर फार्म हाऊसच्या मोठ्या लाकडी दारामध्ये उभा राहून विहानच्या गाडीकडे पाहतच राहिला. कबीरला स्वप्नातही वाटले नव्हते की विहानने त्याला आणि अनायाला या निसर्गरम्य फार्म हाऊसवर एकांतामध्ये आणण्यासाठी एवढा मोठा सापळा रचला होता. दुपारचे काम आटोपून संध्याकाळचे 5 वाजले. टेकड्यांच्या मागे सूर्य मावळला होता आणि संपूर्ण लोणावळ्यावर धुक्याची भयंकर दाट चादर पसरली. बाहेर तापमान खूपच खाली घसरले होते. गार सोसाट्याचा वारा फार्म हाऊसच्या लाकडी खिडक्यांवर आणि काचांवर आदळत होता. फार्म हाऊसच्या आतमध्ये मोठ्या लिव्हिंग रूममध्ये अंधार दाटून आला होता. कबीरने हॉलमधील त्या मोठ्या लाकडी शेकोटीमध्ये म्हणजेच फायरप्लेसमध्ये वाळलेली लाकडे रचली आणि ती पेटवली. काही वेळातच लाकडे चटचट आवाज करत पेटू लागली. शेकोटीतून निघणाऱ्या लालसर मंद प्रकाशाने आणि उबदार धुराने पूर्ण हॉल उजळून निघाला. अनाया सोफ्यावर पाय दुमडून बसली होती. तिने कबीरचे ते जाड जॅकेट स्वतःच्या अंगाभोवती लपेटून घेतले होते. शेकोटीच्या लालसर प्रकाशामध्ये तिचा गोरा चेहरा एखाद्या सोन्याच्या पुतळ्यासारखा चमकत होता. कबीर किचनमधून 2 कप गरम कॉफी घेऊन आला. त्याने 1 कप अनायाच्या हातामध्ये दिला आणि तो तिच्या शेजारी पण 2 फुटांचे अंतर ठेवून सोफ्यावर बसला. थँक्यू सर, ही कॉफी खूपच छान बनवली आहे तुम्ही. अनायाने कॉफीचा सिप घेत म्हटले. थँक्यू. कबीर शेकोटीच्या ज्वालांकडे पाहत संकोचाने म्हणाला. हॉलमध्ये काही वेळ भयंकर शांतता पसरली होती. फक्त शेकोटीतील लाकडांचा आवाज आणि बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याची घोंघावणारी शिट्टी ऐकू येत होती. कबीर अस्वस्थपणे स्वतःचा चष्मा पुसत होता. तो अनायाकडे थेट पाहू शकत नव्हता, पण अनायाची नजर फक्त आणि फक्त कबीरवरच खिळलेली होती. अनायाने कॉफीचा कप बाजूला ठेवला. तिने कबीरकडे पाहिले. कबीर अजूनही स्वतःचा एमडीचा कडकपणा टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या छातीची वेगाने चाललेली धडधड अनायाला स्पष्ट दिसत होती. अनायाने कसलाही संकोच न बाळगता सोफ्यावरून थोडी पुढे सरकली. तिने स्वतःचे पाय कबीरच्या बाजूला वळवले आणि ती थेट कबीरच्या अगदी जवळ त्याच्या रुंद खांद्याला टेकून बसली. कबीरचा श्वास एका क्षणामध्ये रोखला गेला. त्याच्या हातातील कॉफीचा कप किंचिमध्ये थरथरला. अनया, तू काय करतेस? कबीरने थरथरत्या अडखळत्या आवाजामध्ये विचारले. सर, मला भयंकर थंडी वाजते आणि ही शेकोटी खूप दूर आहे. तुमची ऊब या शेकोटीपेक्षा जास्त छान आहे. अनयाने अतिशय मऊ, लाजरीक आणि हळव्या आवाजामध्ये उत्तर दिले. अनयाने आपले डोके कबीरच्या रुंद भक्कम खांद्यावर टेकवले. तिचा सुवासिक उबदार श्वास कबीरच्या गळ्यावर आदळू लागला. कबीरच्या छातीची धडधड इतकी वेगाने वाढली की त्याला वाटले अनयाला त्याच्या हृदयाचा प्रत्येक ठोका स्पष्ट ऐकू येईल. कबीरने मनामध्ये स्वतःशीच खूप मोठा संघर्ष केला. त्याच्यातील तो कडक एमडी ओरडून सांगत होता की हे चुकीचे आहे, आपण बॉस आहोत, पण त्याच्यातील तो हळवा, प्रेमा भुकलेला कवी काव्य आज पूर्णपणे जिंकत होता. कबीरने हातातील कॉफीचा कप बाजूला टेबलावर ठेवला. त्याने हळूच मान वळवून स्वतःच्या खांद्यावर विसावलेल्या अनयाकडे पाहिले. शेकोटीच्या त्या मंद लालसर प्रकाशामध्ये अनयाचे मिटलेले डोळे, तिच्या लांबसडक पापण्या आणि तिचे नाजूक ओठ एखाद्या चित्रासारखे दिसत होते. कबीरचा स्वतःवरचा उरला सुरला सर्व ताबा पार सुटला. कबीरने अत्यंत हळुवारपणे आपला एक भक्कम उबदार हात अनयाच्या नाजूक कमरेभोवती वेढला आणि तिला स्वतःच्या अजून जवळ ओढले. अनयाचा पूर्ण देह कबीरच्या छातीवर विसावला. अनयाने हळूच आपले डोळे उघडले. दोघांची नजर अवघ्या 1 इंचाच्या अंतरावरून एकमेकांना भिडली. कबीरच्या चेहऱ्यावरचा सर्व संकोच, बावरलेपणा आणि एमडीचा कडकपणा पार विरघळून गेला होता. त्याच्या चष्म्याच्या मागच्या डोळ्यांमध्ये अनयाबद्दलचे अथांग, अभेद्य प्रेम आणि मादक ओढ स्पष्ट चमकत होती. अनया, कबीरचा आवाज भयंकर खोल आणि ओलावा असलेला होता. तू मला रोज अशी अस्वस्थ का करतेस? अनयाने गालातल्या गालामध्ये हसत आपला नाजूक उबदार हात कबीरच्या गालावर ठेवला.
तिची मऊ बोटे कबीरच्या चेहऱ्याच्या प्रत्येक रेषेवरून, त्याच्या चष्म्याच्या फ्रेमवरून हळूवार फिरू लागली. कारण सर, मला पाहायचे आहे की हा कडक एमडी कबीर राजाध्यक्ष माझ्या प्रेमामध्ये किती खोलवर बुडाला आहे, अनायाने फुसफुसत म्हटले. कबीरने अनायाच्या गालावर असलेला तिचा तो नाजूक हात पकडला आणि तिची बोटे स्वतःच्या ओठांशी लावून तिथे एक अतिशय उबदार, हळवे चुंबन घेतले. अनायाच्या संपूर्ण अंगावर प्रेमाचा काटा आला. कबीरने आपल्या दुसऱ्या हाताने अनायाच्या केसांमधील पिन हळूच काढली. अनायाचे लांबसडक सुवासिक केस एका क्षणामध्ये सुटून कबीरच्या खांद्यावर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर पसरले. कबीर अनायाच्या चेहऱ्याजवळ झुकला. त्याचे ओठ अनायाच्या कपाळावर, मग तिच्या दोन्ही गालांवर अत्यंत नाजूकपणे टेकले. अनायाने सुखाच्या आवेगामध्ये आपले डोळे मिटून घेतले आणि तिने कबीरच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात घट्ट वेढले. कबीरने अनायाला स्वतःच्या कडेवर सावरल्यासारखे उचलले आणि तिला सोफ्यावर स्वतःच्या मिठीमध्ये घट्ट सामावून घेतले. शेकोटीच्या मंद प्रकाशामध्ये, बाहेरील धुक्याच्या आणि वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कबीर आणि अनाया एकमेकांच्या श्वासामध्ये, प्रेमामध्ये पार सामावून गेले होते. कबीरला अजूनही वाटत होते की त्याची ऑनलाईन काव्य असण्याची ओळख गुप्त आहे, पण अनायाला माहिती होते की तिच्या मिठीत असलेला हा माणूसच तिच्या आयुष्यातील खरा आणि एकमेव काव्य आहे. दोघांमधील नात्याची ही रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, अभेद्य आणि रोमॅन्टिक पानाची सुरुवात ठरली होती.